हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट, पण रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा कायम। शिंदे फडणवीस अंतिम निर्णय घेतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। राणे आज सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करणार। राणा दहीहंडी होळी कार्यक्रम सोडून कुठे जात नाही। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण अजूनही प्रलंबित। अमरावतीत राणेंविरोधात सर्वजण एकवटलो, बच्चू कडूंचा इशारा। जागा वाटपात शिंदेंना घेरण्याचा आणि कमजोर करण्याचा प्रयत्न। राजकारण करा पण सोबत येणाऱ्यांसोबत घातपात करू नका, बच्चू कडूंची भाजपवर टीका। शिंदेंच्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार। आदेश दिल्यास लोकसभा लढवणार, संजय राठोड यांची माहिती। भाजपचे नाराज खासदार उमेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। उमेश पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। भाजपचे अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे तर वर्ध्यातून रामदास तडस आज उमेदवारी अर्ज भरणार। फडणवीस बावनकुळे उपस्थित राहणार। अमरावतीतून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आज उमेदवारी अर्ज भरणार। नवनीत राणा आणि आमचा मार्ग वेगळा, ही निवडणूक नव्हे तर जनआंदोलन, बुब यांचं वक्तव्य। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताऱ्याचे उमेदवार जाहीर करण्यात येणार। रात्री वर्षा निवासस्थानी शिंदे, अजित पवार, शेलार आणि केसरकरांची बैठक। नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ, वाशिम बाबत चर्चा। नाशिकसाठी गोडसे इच्छुक असताना भुजबळांच्या नावाची चर्चा। हेमंत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन। मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला होऊ देणार नाही, संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय येणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय येईल अशी आशा, आमच्या भावना शिंदे जपतील, हेमंत पाटलांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।